मागे चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत। आजच्या शिळ्या बातम्या। काल संध्याकाळी परीटवाडी ते राशीन बस क्रमांक MH16 420 ही बस केळ्याच्या सालीवरून घसरल्याने 4 पलट्या झाल्या। बस घसरत घसरत विहिरीत पडली, परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून एसटीला बांधून एसटी वर काढली। एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला। हत्तीची सोंड फेविकॉल चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल। परीटवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार, मुलीच्या बापांना सुवर्ण संधी। परीटवाडी गावचे प्रसिद्ध वेशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने 1000 दाढ्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद। परीटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी फत्रे यांचा भीषण अपघात। या बरोबर आजचे बातमीपत्र संपले। नमस्कार। पोटाला लागली कळ, मी सकाळीच पळ, चल राबराव लवकर चल, मधीच व्हायचा खेळ। पोटाला लागली कळ, ना 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 ना। शबराव काय 2 दिवस झाले दिसा नाही, कुठे गेलाय काय नो, फोनच लावा लागेल आता। शबुराव हॅलो, शबुराव का? हा हॅलो, मी शबुराव बोलतोय, इकडून आबुराव बोलतोय। बोल की, कस काय फोन केला? अरे 2 दिवस झालं काय दिसेना शबुराव, मग कुठे आहे सध्या? 2 दिवस झालं घरातच फ्री फायर खेळतोय। अरे 2 दिवस झाले कसे गेले ते कळलंच नाही, नुसतं फ्री फायर मध्ये डोकं होतं, नुसतं धड 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 नुसता डबल किल, नुसता हेडशॉट। अरे आंघोळ सुद्धा किल नाही, तसंच आलो इकडे, ती पण अर्जंट कॉल आला म्हणून यावं लागलं। लईच डेंजर आहे रे तू, आपलं कामच तसलं असतं। अरे तुला पाटल्याच पोराची बातमी कळाली का? का रे, काय झालं? अरे धडकलं किती फोनवर बोलता बोलता। अरे लईच वाईट झालं, तू भेटायला गेलता का? अरे आता घराच्या बाहेर निघलोय, जाऊ थोड्या वेळाने भेटाय। अरे जाऊ लगेच, सकाळ सकाळ पाटलाच्या घरी चहा तरी होईल। अरे तू कुठं बसलाय? अरे हे काय खडकाच्या माग, आणि तू कुठं बसलाय? हे काय तर माळा झाडाच्या माग बसलोय। मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळ दाखवतोय। हा काय घेताय मी? हा दिसला दिसला दिसला, बस खाली, धुवा आधी, नाही तर होईन राहडा। उरक लवकर, धु, वत पाणी। ग्रामपंचायतची पार्टी आपलीच बसली पाहिजे, पाहिजे तेवढा खर्च होऊ दे, पाण्यासारखा पैसा जाऊ दे। सखा पाटील आहे मोठा, खर्चाला नाही तोटा। वाव, ब्युटिफुल। जेडपीचं तिकीट सुद्धा मलाच मिळलं पाहिजे। हेडशॉट हेडशॉट, चिकन डिनर, भुयार। वाव, ब्युटिफुल। बाय, माझी कालची मालिका तर बघायचीच राहिली, बरं झालं YouTube तर आहे।
मागच्या वेळेस पण फसवलंय, ह्या वेळेस तिकीट मलाच मिळले पाहिजेत. अगं बाई, हिचं पण तिसरं लग्न झालंय वय. मला तर माहीतच नव्हतं. अरे काय चाललंय पाटलाच्या घरात? पोराचं हेड नाही राहिलं तरी हेडशॉट करतय. पोरगी तर नुसती ब्युटिफुल करती. हजार वेळा यांना सांगितलं मोबाईल स्टँड नाही. जाळ झालाय राजकारणाचा. सारखा मोबाईल कणकीत भरतोय. बाकीचा तिसरा नवरा काय उद्योग करतोय काय माहित. यांच्या नादात मालिका संपून जाईल बघून तरी घेते. अरे पाटलाच्या घरात तर मोबाईलने फार वाटच लावली. अरे पाटलाच्या घरी नाही, सगळ्यांच्याच घरी अशीच परिस्थिती आहे. अरे पाटलाच्या घरी काय चाललंय? आपण आलोय कशाला? काहीतरी आयडिया करला का? बघा आता मी काय करतो. ओय यार, मी मरण काय माझा मोबाईल मरण मम्मी, माझा मोबाईल. ओ, माझी मालिका राहिली बघायची. अहो माझं तिकीट आला का घेतोय आमचे मोबाईल? अहो पाटील, अर्धा तास झाले येऊन बसलोय तरी तुमचं लक्ष नाही. अहो पाटील, आम्ही तुमच्या पोराला भेटायला आलो आणि तुमचं काय चाललंय? काय चुकलं आमचं? काय चुकलं? आम्ही आल्यापासून पाटील तुम्ही फोनवरच बोलताय, तुमचं आमच्याकडे लक्षच नाही. दोन्ही पोरं मोबाईल मध्ये गेम खेळतात. पाटलींबाईची तर भाकर करपली तरी मोबाईल मध्ये डोकं आहे. आल्यापासून सगळ्यांची डोकी मोबाईल मध्येच आहेत. मग आम्ही मोबाईल वापराव का नाही? अरे वापरा, पण काय लिमिट. पाटील, तुम्हाला माहिती का पोरग कसं पडलं? नाही बुवा. कसं? पोरग गाडी चालवता मोबाईल वर बोलत होत. एक हात मोबाईलला आणि एक हात गाडीला. मग काय धडकलं आणि पडलं. काय सानिया, काय ऐकतोय मी हे? अयो सानिया, चिमणे, इकडे ये ग. आजपासून सगळ्यांचे मोबाईल बंद. पाटलीन बाई, आजपासून तुझा पण मोबाईल बंद. तुझ्या मोबाईल मुळे किती दिवस झालं मी गळपलेल्या भाकरी खातोय. पप्पा, मला सांगता तुम्ही तरी काय करता? तुम्ही 24 तास फोनवरच असता की मला शिकवता? अयो पोरांना काय मारताय? खरं आहे त्यांचं. सारखं कानाला मोबाईल. माणूस काय बोलतोय काही लक्ष नाही. नुसतं आपलं हु हु करतात. खरंय तुझं. आजपासून मोबाईल मापात म्हणजे मापातच. आता कसं बोललात पाटील? ठेवा आता 2-4 कप चहा. ठेव ग 4 कप कडक चहा. बरं ठेवते हा. हेडशॉट चिकन डिनर बुया. वाव, ब्युटिफुल. तिकीट मलाच मिळालं पाहिजे. गाडवा पुढं वाचली गीतं. कालचा गोंधळ बरा होता. चल आता टपरीव तिकडेच चहा घेऊ. मरू दे आमला असत. मित्रांनो आणि पालकांनो, मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातक सुद्धा आहे. तुम्हाला निरोगी आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा. मुलांना अभ्यासापुरताच मोबाईल द्या. गेम खेळण्यासाठी मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका. त्यांचे डोळे, डोके, मन, स्वास्थ्य बिघडवू नका. आणि हो, सर्वात महत्वाचे, अगोदर आई वडिलांनी मोबाईलचा अतिरेक टाळा. मुलांसमोर नको ते व्हिडिओ, शॉर्ट्स, रील्स अजिबात पाहू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.